या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। सावळेश्वर तालुका मोहोळ येथे पत्नी स्वाती हिचा चारित्र्याच्या संशयावरून लोखंडी रॉडने मारून खून केल्याच्या आरोपावरून बाळूदादा जाधव राणा सावळेश्वर तालुका मोहोळ याच्या विरुद्ध मोहोळ पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केले होते। सदर खटल्याची सुनावणी सोलापूर सत्र न्यायालयात झाली होती। आरोपीचा मुलगा प्रकाश याने वडिलांविरुद्ध न्यायालयात साक्ष दिली होती। त्याच्या साक्षीवर विश्वास ठेवून सोलापूर सत्र न्यायालयाने आरोपी बाळू जाधव यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। सदर शिक्षेविरुद्ध आरोपी बाळूदादा जाधव याने ॲडव्होकेट जयदीप माने यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते। सदर अपीलात जामीन अर्ज दाखल केला होता। सदर जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती MS कर्णिक व न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर झाली। खंडपीठाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला आणि आरोपीची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले। या प्रकरणी उच्च न्यायालयात आरोपीतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट AA नाईक यांनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।